आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। मुंबईतल्या कलानगर भागातली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतल्या कलानगर जंक्शन या ठिकाणाहून पाहणी करतायत। याची थेट दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची स्वतः उपस्थित राहून पाहणी करतायत। आणि आता मुख्यमंत्री कलानगर जंक्शन इथं ही पाहणी करत असल्याचं आपण पाहतो आहोत। कलानगर फ्लायओव्हरपासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे सांताक्रूज मिलन सबवेपर्यंत मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। आणि त्याचबरोबर मिलन सबवे ते नेहरू जंक्शन रोड, त्यानंतर लिंकिंग रोड, टर्नर रोड आणि कार्टर रोड या मार्गाच्या ठिकाणी सुद्धा सुरू असलेल्या कामांची मुख्यमंत्री आता पाहणी करतायत। मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा। पहाटेपासूनच मुख्यमंत्री या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार होते आणि त्यांनी त्याच अनुषंगाने ही पाहणी आता सुरू केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रदूषणाच्या अनुषंगाने ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या उपाययोजना, त्या कामांची पाहणी मुख्यमंत्री स्वतः करतायत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेले काही दिवस मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा कमालीचा खालावलेला आहे आणि याच अनुषंगाने हे प्रदूषण जास्तीत जास्त कमी करता यावं या दृष्टीने उपाययोजना मुंबई महानगरपालिकेतर्फे, राज्य सरकारतर्फे केल्या जात आहेत। फक्त मुंबईच नाही तर राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा धोकादायक पातळीपर्यंत पोहोचलेला होता आणि त्याच अनुषंगाने त्या शहरांमध्ये स्थानिक प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। मुंबईत देखील मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक उपाययोजना सध्या सुरू आहेत आणि याच उपाययोजनांची, याच सगळ्या कामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या करत असल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कलानगर जंक्शन इथं आहेत आणि कलानगर जंक्शन इथल्या कामांची ते पाहणी करतायत। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या मार्गे त्यानंतर सांताक्रूज मधल्या मिलन सबवेपर्यंत ते पाहणी करतील। मिलन सबवेच्या नंतर ते नेहरू नगर जंक्शन रोड आणि त्यानंतर लिंकिंग रोड, टर्नर रोड, कार्टर रोड या ठिकाणी सुद्धा सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी करतील। मुंबईमध्ये वाढलेलं प्रदूषण आणि त्या प्रदूषणाच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या उपाययोजना याचा आढावा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याच पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने आपण अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पहाटेपासून हा सगळा पाहणी दौरा करतायत आणि मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरातल्या विविध भागांमधल्या ठिकाणांची, उपाययोजनांची पाहणी ते सध्या करत असल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। विशाल, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, ज्या पद्धतीनं मुंबईचे जे प्रदूषण होतं या अनुषंगाने आता राज्याचे मुख्यमंत्री ऑन फील्ड असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी आज मुंबईतील जी महत्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाहणी दौरा सुरू केला आहे। मातोश्रीच्या अगदी समोर म्हणजे अवघ्या 40 मीटर अंतरावरती कलानगर या ठिकाणी झालेल्या पाहणीची सुरुवात केली आहे। त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त विभागीय सहज सुद्धा उपस्थित आहे। त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने खरं तर ज्या पद्धतीनं मुंबईत जे प्रदूषण होत होतं त्याच्यावरनं अनेक चर्चा ज्या आहेत गेल्या दिवसापासून होताना पाहायला मिळत होत्या आणि स्वतः मुख्यमंत्री आता ऑन फील्ड जे आहेत हे उतरलेले आहेत। महानगरपालिकेच्या पद्धतीची काम चालू आहे आणि याची पाहणी जी आहे ती केली जाते। आता
आता जो आहे आता पुढच्या दिशेने रवाना होतोय. आज मुख्यमंत्री संपूर्ण मुंबईतील ही ठिकाणं जी आहेत ही पाहणी करणार आहे. त्यांनी भाजीवालीपासून जी सुरुवात केली आणि आता थेट मातोश्रीच्या अंगणात सुद्धा त्यांनी पाहणी केल्याचं आपण म्हणू शकतो. कारण का मातोश्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणीचं अंतर त्या अवघ्या एक 40 मीटरचं अंतर जे हे होतं त्यामुळे आता मुख्यमंत्री हे पुढचा पाहणी दौरा करण्यासाठी ते या ठिकाणावर मार्गस्थ झालेले आहेत. बरोबर विशाल, आणि यापुढे नेमकी कोणकोणत्या भागांची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत, त्यांचा हा पाहणी दौरा नेमका कुठपर्यंत असणार आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की सकाळीच मुख्यमंत्र्यांनी हा अचानक दौरा जो आहे हा आयोजित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता कशा पद्धतीनं या सगळ्या यांना अधिकारी मुख्यमंत्र्यांना उत्तर देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. कारण का मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल सुद्धा उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं मुंबईतील प्रदूषणावरती जी टीका होत होती या अनुषंगानं आता मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असं आपण म्हणू शकतो. आणि मुख्यमंत्र्यांचा जर दौरा पाहायला गेला तर आता कलानगर हायवेपासून हा दौरा जो आहे हा सुरू झालेला आहे. आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आपण सध्या पोहोचत आहोत. त्यानंतर मिलन सबवे ते नेहरू जंक्शन रोड या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. दयालदास रोड, पायावाडी रोड या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री जाणार आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबई उपनगरात ही पाहणी मुख्यमंत्री करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसांपासून ज्या प्रदूषणाच्या बाबतीत अनेक तक्रारी किंवा मुंबईकरांच्या ज्या समस्या होत्या या बाबतीत आता मुख्यमंत्रीच ऑन फील्ड उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना काय निर्देश देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे याचा कसा फायदा होईल येणाऱ्या काळात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर विशाल, आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रामुख्यानं कोणकोणत्या उपाययोजना सध्या प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी केल्या जात आहेत ढोबळमानानं, त्याविषयी थोडक्यात काय सांगता येईल? म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं गेल्या 2-3 महिन्यांमध्ये जे धुळीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत होतं, मग मुंबईतील मैदानं असतील किंवा मुंबईतील जे महत्त्वाचे मुख्य रस्ते असतील यांच्यावरती आपल्याला धुळीचं साम्राज्य जे आहे हे मोठ्या यानं पाहायला मिळत होतं. आणि हीच धूळ उडू नये याच्यासाठी महानगरपालिकेकडनं वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे पंपिंग स्टेशन्स असतील किंवा ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी फवारणी जी आहे पाण्याची ही सुरू केलेली आहे, जेणेकरून ही माती ओली होईल आणि माती जी आहे ही उडणार नाही किंवा धूळ उडणार नाही याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडनं जी आहे ही खबरदारी किंवा महानगरपालिकेकडनं ही खबरदारी घेतली जाते. आणि याच कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत हे स्वतः या ठिकाणी ऑन फील्ड आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आपण आलेलो आहोत. स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या उपाययोजनांची जी आहेत हे माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी मी मगाशीच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मोठ्या प्रमाणात धूळ जी आहे ही उडताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही धूळ जर घालवायची असेल तर पाण्याचे फवारे जे आहेत हे ठिकठिकाणी मारले जातात. आणि हेच काम कशा पद्धतीनं चालू आहे, महानगरपालिका किती सतर्क आहे या सगळ्या दृष्टीनं या बाबतीत मुख्यमंत्री जे आहेत हे माहिती घेण्यासाठी म्हणून पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं आज एक प्रकारे आपण म्हणू शकतो की मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महानगरपालिकेला कामाला लावलेला आहे. आणि इक्बाल सिंग चहल असतील हे त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः जातीने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं मुंबईतील जे धुलीचं प्रमाण वाढलं होतं किंवा प्रदूषणाचं जे प्रमाण वाढलं होतं या बाबतीत आता मुख्यमंत्र्यांनी अधिक सतर्कता जी आहे ही दाखवलेली आहे. आणि ते स्वतः आज मुंबई उपनगरात जो आहे हा पाहणी दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण का हवेची गुणवत्ता सुद्धा यामुळे ढासळली होती. आपण पाहतो की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून पाहिलं जातं. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं हे प्रदूषण वाढलं होतं या प्रदूषणाला अधिक गांभीर्यानं घेत स्वतः मुख्यमंत्री आता ऑन फील्ड आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण माहिती ते अधिकाऱ्यांकडनं घेत आहेत. त्यामुळे जरी आज हा पाहणी दौरा होत असला तरी या बाबतीत येणारे काही दिवस कशा पद्धतीनं महानगरपालिका काम करते हे प्राधान्यानं अधिक महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं आता आपण पाहतोय की अधिकाऱ्यांकडनं ते सगळी माहिती घेत आहेत की कशा पद्धतीनं किती ठिकाणी अशा पद्धतीचं काम चालू आहे. कारण का मुंबईत रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात धूळ जी आहे ही उडताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ते स्वतःच आता या सगळ्या कामांची पाहणी करताना पाहायला मिळतात. अजिंक्य बरोबर विशाल, आणि फक्त मुंबईतलाच नाही तर राज्यातल्या इतरही काही महत्त्वाच्या शहरांमधला हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा धोकादायक पातळीपर्यंत पोहोचलेला होता. आता जशा पद्धतीनं मुंबईत मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा सुरू आहे
या राज्यातल्या महत्त्वाच्या इतर शहरांमधला म्हणजे खास करून पुणे किंवा नागपूरसारख्या शहरांमध्ये गुणवत्ता निर्देशांक हवेचा धोकादायक स्थितीपर्यंत पोहोचलेला होता। या शहरांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे पाहणी दौरे येत्या काळात होऊ शकतात का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती? नक्कीच अजिंक्य, आपण या पद्धतीनं पाहणी दौरे मुख्यमंत्री करतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं तू म्हटलास की अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता जी आहे ही ढासळलेली आहे। आता मुख्यमंत्री ज्या परिसराची पाहणी करतायत हा सगळा परिसर कलानगर बीकेसी हा मोडला जातो आणि आपल्याला माहिती आहे आपणही अनेक वेळेला बीकेसीतील कशा पद्धतीनं हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे हे अनेक वेळेला वारंवार दाखवलं होतं। आणि मुख्यमंत्र्यांचा जर हा पाहणी दौरा आपण पाहायला गेलं तर थेट हा कलानगर या ठिकाणावरनं चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे ज्या पद्धतीनं हा दौरा आता होतोय तो पाहता कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी पहिलं ठिकाण म्हणजे बीकेसी हा परिसर निवडलेला आहे, कारण का याच परिसरात मोठ्या प्रमाणात हवेची गुणवत्ता जी आहे ही ढासळली होती आणि त्यामुळे याच विभागापासून पाहणी दौरा जो आहे हा मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे येणाऱ्या काळात जी महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाची शहरं आहेत, मग पुणे असतील किंवा इतर भाग असतील, त्या ठिकाणी सुद्धा आताच पाहणी दौरा करणार का हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। स्वतः मुख्यमंत्री अधिकाऱ्यांकडनं जी आहेत ही माहिती घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं ही मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा हा सकाळपासून सुरू झालेला आहे हा थेट जुहू आणि या परिसरामध्ये सुद्धा पोहोचणार आहे। त्यामुळे आता आपण पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका आयुक्त स्वतः मुख्यमंत्र्यांना माहिती जी आहे हे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री पाहणी दौरा केलेला आहात काय? आपण जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्र्यांचा हा जो ताफा आहे हा मार्गस्थ होताना आपल्याला अजिंक्य पाहायला मिळतोय। त्यामुळे ज्या पद्धतीनं आता मुख्यमंत्री एक ऍक्टिव्ह मोडवरती आहेत, ऍक्टिव्ह मोडवरती आले तसं आपण म्हणू शकतो आणि आता मुख्यमंत्री जे आहेत हे पुढच्या दौऱ्यावरती म्हणजे जुहूच्या दिशेनं जे आहेत हे रवाना झालेले आहेत। अजिंक्य, बरं, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेपासूनच आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगानं आणि इतर स्वच्छता आणि इतर कामांच्या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी ही कामं नेमकी कशा पद्धतीनं सुरू आहेत, प्रदूषणावर ज्या उपाययोजना सध्या पालिकेतर्फे केल्या जात आहेत या उपाययोजनांच्या पाहणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा आहे। कलानगर फ्लायओव्हरपासून मुख्यमंत्री हा सगळा पाहणी दौरा करत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलेलं होतं आणि आता मुख्यमंत्री हे जुहूच्या दिशेनं रवाना, त्यांचा जो ताफा आहे तो जुहूच्या दिशेनं रवाना झालेला आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर खास करून जी सगळी कामं, ज्या उपाययोजना मुंबई महानगरपालिकेतर्फे सध्या केल्या जात आहेत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी, त्या सगळ्या उपाययोजना, त्या सगळ्या कामांची मुख्यमंत्र्यांतर्फे पाहणी केली जाते आहे। आपण दृश्यांमध्ये देखील पाहिलं कशा पद्धतीनं मुख्यमंत्री स्वतः अधिकाऱ्यांकडनं या सगळ्या कामाची माहिती घेत आहेत। पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत या पाहणी दौऱ्यामध्ये आहेत। पालिकेतले त्या भागातले अधिकारी कर्मचारी त्यांच्या भागामध्ये सुरू असलेल्या कामांबद्दलची माहिती सविस्तरपणे मुख्यमंत्र्यांना देत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलेलं होतं। मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक उपाययोजना सध्या शहरातलं प्रदूषण जास्तीत जास्त कमी नेमकं कसं करता येईल या अनुषंगानं केल्या जात आहेत आणि येत्या काळात हे प्रदूषण आणखी वाढणार नाही याची पुरेपूर खबरदारी पालिकेतर्फे घेतली जाते। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगानं शक्य त्या सगळ्या उपाययोजना सध्या केल्या जात असल्याचं पालिकेतर्फे सांगितलं जात आहे। विशाल आपल्या सोबत आहेच। विशाल, काय नेमकी सध्याची माहिती? आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी हा सगळा पाहणी दौऱ्यांचा धडाका जो आहे हा लावलेला आहे। सकाळ सकाळी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत जे आहे महानगरपालिकेच्या त्यांच्यासोबत हा दौरा चालू केलेला आहे, कारण का ज्या पद्धतीनं हवेची गुणवत्ता ढासळत होती याची कुठेतरी गांभीर्यानं दखल जी आहे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आपल्याला माहिती आहे। ज्या वेळेला अशा काही समस्या येतात त्यावेळेला मुख्यमंत्री अनेक गोष्टींमध्ये गांभीर्यानं लक्ष देतात। त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीनं, मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं स्वतः आता मुख्यमंत्री जे आहेत हे ऑन फील्ड रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत।
ज्या पद्धतीनं महानगरपालिकेनं या सगळ्या गोष्टींची उपाययोजना केली जाते त्याच उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आज थेट मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनाच सोबत घेऊन हा पाहणी दौरा जो आहे हा मुख्यमंत्र्यांकडनं सुरू झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जे मुंबईची हवेची गुणवत्ता ढासळली होती ही गुणवत्ता आता उंचावेल का हा एक या सगळ्यातनं प्रश्न निर्माण होतोय। आणि दुसरं म्हणजे जर अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं काही कामामध्ये काही चुकी केली तर त्यांच्यावरती काही कारवाई होते का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सद्यस्थितीला राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते मुंबईकरांच्या दृष्टीनं स्वतः ऑनफिल्ड उतरलेत असं आपण आता म्हणू शकतो, कारण का संपूर्ण अधिकाऱ्यांकडनं जे वॉर्ड ऑफिसर असतील किंवा डीएमसी असतील हे मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं या संपूर्ण उपाययोजनांची जी आहे ही माहिती घेतली जाते। हे काम नेमकं किती दिवस चालतं, किती तास चालतं, किती वेळेसाठी चालतं त्याची सगळी माहिती जी आहे हे घेताना आपल्याला मुख्यमंत्री पाहायला मिळत आहेत। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री ऑन फील्ड आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजिंक्य, बरोबर, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। मुंबईमधली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मुंबईतल्या प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडनं ज्या उपाययोजना सध्या केल्या जात आहेत त्याची पाहणी सध्या स्वतः मुख्यमंत्री करतायत। काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील मुख्यमंत्री सध्या संवाद साधताना आपल्याला दिसत आहेत। काही नागरिकांची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, त्यांची देखील त्यांनी विचारपूस केली आहे। आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे तो महत्त्वाच्या जंक्शन्सवर थांबून तिथल्या कामांची पाहणी करतोय। पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत आणि पालिका अधिकाऱ्यांकडनं पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या कामांची या सगळ्या उपाययोजनांची माहिती घेत आहेत। विशाल आपल्या सोबत आहेच। विशाल, या पुढचा दौरा नेमका कोणकोणत्या भागांमधनं मुख्यमंत्र्यांचा असणार आहे, काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, आता आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सांताक्रूज या परिसरामध्ये जे आहेत हे पोहोचलेलो आहोत। मुख्यमंत्री सांताक्रूज मधील सुद्धा काही ठिकठिकाणी रस्त्यांवरती जे आहेत ही पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर थेट मिलन सभे, आपल्याला माहिती आहे मिलन सभे या परिसरामध्ये सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत किंवा अनेक तक्रारी ज्या आहेत या महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या आणि या संपूर्ण रस्त्यांची पाहणी करतायत। खरं तर आपण जर आत्ता या ठिकाणी पाहायला गेलं, माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला मी विनंती करेन की रस्त्याच्या जर बाजूला बघितलं आपण तर सर्वत्र पाणी जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। हे पाण्याचा फवारे याच्यासाठीच मारलेले आहेत, कारण ज्या पद्धतीनं हवेची गुणवत्ता ढासळण्याचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात हवेमध्ये धूळ आहे आणि यामुळे हवेची गुणवत्ता जी आहे ही अधिक ढासळली जाते आणि ही गुणवत्ता ढासळू नये म्हणून महानगरपालिकेकडनं अशा पद्धतीची फवारणी जी आहे ही केली जाते। मात्र प्रश्न अनेक निर्माण होतील या उपाययोजनांच्या बाबतीत की ही रोज असणार आहे का, कारण का आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री ज्यावेळेला अशा पद्धतीचा पाहणी दौरा करतात त्यावेळेला सगळेच अधिकारी अलर्ट मोडवरती असतात। मुख्यमंत्र्यांना एक चित्र दाखवलं जातं की आम्ही सगळे अलर्ट मोडवरती आहोत, मात्र त्यानंतर ज्या आहेत ह्या अनेक गोष्टी होताना दिसत नाहीत प्रशासनाकडनं आणि याच बाबतीत प्रशासनाकडनं नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीनं काम चाललंय याची माहिती घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री जे आहेत हे ऑनफिल्ड आलेले आहेत। नक्कीच याचा एक प्रकारे प्रशासनावरती दबाव जो आहे हा मुख्यमंत्र्यांचा राहू शकतो, कारण ज्या पद्धतीने ही पाहणी केली जाते, ज्या पद्धतीने ती माहिती घेत आहेत, ज्या पद्धतीनं लोकांशी संवाद मुख्यमंत्री साधतायत हे सगळं पाहता कुठेतरी लोकांमध्ये किंवा मुंबईकरांमध्ये सुद्धा एक विश्वास जो आहे हा येऊ शकतो की राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्या समस्यांच्या बाबतीत स्वतः ऑनफिल्ड आहेत। मात्र अशा पद्धतीनं ज्या पद्धतीच्या ह्या उपाययोजना केलेल्या आहेत ह्या उपाययोजना नेमक्या किती दिवस असणार आहेत हा एक प्रामुख्याने प्रश्न निर्माण होतोय आणि मुंबईच्या दृष्टीनं जर हवेची गुणवत्ता सुधारायची असेल तर याच्यासाठी अनेक कारणं आहेत। मग फॅक्टरीज असतील किंवा अनेक गोष्टी असतील, त्याच्या बाबतीत राज्य सरकारकडनं काय नियमावली बनवली जाणार आहे किंवा त्याच्या बाबतीत राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र महानगरपालिकेचे अधिकारी सद्यस्थितीला आपण जर पाहायला गेलं तर त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र कामाला लावलेलं आहे, कारण का
स्वतः मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना ते सोबत घेऊन या सगळ्या गोष्टींची पाहणी जी आहेत हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता आपण सांताक्रूज या परिसरामध्ये जे आहेत हे पोहोचलेलो आहोत आणि आता मुख्यमंत्री जे आहेत हे सांताक्रूज या परिसरामध्ये उतरलेले आहेत, ज्या ठिकाणी जे आहेत ह्या पाहणी जी आहे ही सुरू झालेली आहे। आता आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्या रस्त्यांवरती जे आहे हे पाणी मारण्यात आलंय, त्यामुळे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्री स्वतः ठिकठिकाणी थांबून आयुक्तांकडनं माहिती घेऊन या संपूर्ण दौऱ्याची जी आहेत हे पाहणी करताना पाहायला मिळत आहेत। एक प्रकारे मुंबई उपनगराची ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता ढासळली होती या सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडनं जी आहे ही पाहणी दौरा हा सुरू झालेला आहे। सकाळी 5:30 वाजल्यापासून हा पाहणी दौरा सुरू झालेला आहे आणि सर्वत्र माहिती किंवा जे अधिकारी आहेत, जे वॉर्ड ऑफिसर आहेत यांच्याकडनं माहिती घेत आहेत। काही सूचना ज्या आहेत या सूचना ते अधिकाऱ्यांना करता आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हा पाहणी दौरा आता संपूर्ण मुंबई उपनगरात होताना जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर विशाल, जसा पश्चिम उपनगरांमध्ये हा सगळा पाहणी दौरा होतोय, पूर्व उपनगरांमध्ये देखील असाच पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांचा असणार आहे का? पुढचा जो रूट आहे तो पूर्व उपनगरांच्या दिशेने आहे का? आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा या सगळ्या प्रदूषणाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं अत्यंत गांभीर्यानं काही निर्देश राज्य सरकारला आणि मुंबई पालिकेला दिलेले होते। दिवाळीमध्ये सुद्धा फटाक्यांच्या अनुषंगानं काही नियमावली घालून दिलेली होती। प्रदूषणाची जी मर्यादा आहे ती आणखी वाढू नये या अनुषंगानं काही निर्देश दिलेले होते। विशाल, या दोन्हीबद्दल काय सांगता येईल? नक्कीच, खरं तर या ज्या पद्धतीनं मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली होती याच्या बाबतीत हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं होतं। या बाबतीत न्यायालयाकडनं सुद्धा अनेक वेळा ताशेरे जे आहेत हे उडवले गेले होते। मात्र या सगळ्याची दखल घेता आत्ता जर आपण पाहायला गेलं तर स्वतः मुख्यमंत्रीच मुंबई उपनगराचा पाहणी दौरा करतात, कारण का ज्या ठिकाणी दौरा हा होतोय त्याच ठिकाणी हवेची गुणवत्ता जी आहे ही ढासळलेली आहे। सगळ्यात मुंबई शहराचं जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर सगळ्यात जास्त हवेची गुणवत्ता ढासळलेला जर विभाग असेल तर BKC आणि बांद्रा हा परिसर आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हवेची गुणवत्ता जी आहे ही ढासळली होती आणि याच विभागातनं मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला जी आहे ही सुरुवात झाली। आता स्वतः मुख्यमंत्री जे आहेत हा पाहणी दौरा करतायत। मात्र हा पाहणी दौरा जरी होत असला तरी अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आज उपाययोजना ज्या दाखवल्या ह्या उपाययोजना किंवा हे जे रस्त्यांवरती पाणी मारणं असेल किंवा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीच्या फवारणी मशीन लावणं असणं हे मुंबईकरांना कायमस्वरूपी पाहायला मिळणार का हे अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण का आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला मुख्यमंत्री किंवा प्रशासनातील मोठे अधिकारी किंवा ज्या पद्धतीनं पालकमंत्री वगैरे अशा पद्धतीचा पाहणी दौरा करतात तेव्हा प्रशासनाकडनं एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलं जातं आणि ते नियोजन अशा पद्धतीचं असतं की ते मंत्री मुख्यमंत्री यांना अशा पद्धतीचं एक वातावरण समोर आणलं जातं की अशाच पद्धतीचं रोज काम चालू असतं। मात्र सर्वसामान्यांना अशा पद्धतीचं काम रोज जे आहे हे पाहायला मिळत नाही। त्यामुळे आज मुंबईतील रस्ते चकचकीत झालेले आहेत, फुटपाथवरती मोठ्या प्रमाणात पाणी मारण्यात आलेलं आहे आणि जर असं चित्र राहिलं तर नक्कीच मुंबईतील हवेचा गुणवत्ता सुद्धा सुधारेल आणि मुंबईकरांचे आयुष्य जे आरोग्यमान आहे याच्यामध्ये सुद्धा चांगला फरक जो आहे हा आपल्याला जाणवेल। मात्र अशा पद्धतीचं चित्र मुख्यमंत्री आल्यानंतरच दिसतं असं आपण आता या क्षणाला म्हणू शकतो। मुंबईकरांना हे चित्र रोज दिसणार आहे का? रोज अशा पद्धतीची पाण्याची फवारणी केली जाणार आहे का? हे सगळे प्रश्न आता उद्यापासून उपस्थित होतील। मात्र सद्यस्थितीला राज्याचे मुख्यमंत्री मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सोबत घेऊन तुम्ही काय उपाययोजना केलीत, कशा पद्धतीनं तुम्ही काम करताय या सगळ्याचा स्वतः आढावा ते घेत आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीनं मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली होती या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री कुठेतरी अधिक गांभीर्यानं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते स्वतः या सगळ्या गोष्टींचा पाहणी दौरा करतायत। आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी म्हणजे जो बांद्रा परिसर होता या परिसरामध्ये त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधला। हे नेमकं काय करतोय आपण, कशा पद्धतीनं आहे, 50 फूटपर्यंत आपण ही पाण्याची फवारणी का करतोय हे सगळं त्यांनी नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणी समजावून सांगितलं। मात्र ज्या पद्धतीनं आज हा दौरा सुरू झालेला आहे हा दौरा पाहता मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जे हे अधिक ते निर्देश करताना आपल्याला ह्या सगळ्या पाहणी दौऱ्यात पाहायला मिळत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात
या दौऱ्याचा फरक किती पडतोय किंवा मुख्यमंत्र्यांनी जी काही या दौऱ्याची दखल घेतलेली आहे किंवा मुख्यमंत्री स्वतः हा पाहणी दौरा करतायत याची रिझल्ट नेमके उद्यापासून काय असणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सद्यस्थितीला राज्याचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं हवेची गुणवत्ता ढासळत होती याच्यावरती अधिक गांभीर्यानं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। अजिंक्य, बिलकुल, आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूया। मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः प्रदूषणाच्या बाबतीत पालिकेकडनं केल्या जात असलेल्या उपाययोजनांची सध्या पाहणी करतायत। पहाटेपासूनच मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा सुरू झालेला होता। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांताक्रूज परिसरामध्ये आहेत आणि इथल्या मिलन सबवे जवळच्या सगळ्या उपाययोजनांची ते पाहणी करतायत। कारण मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्ये प्रदूषणाची पातळी ही प्रचंड वाढलेली होती, धोकादायक स्थितीपर्यंत पोहोचलेली होती। जो AQ आहे, एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, हवेचा गुणवत्ता निर्देशांक, हा धोकादायक पातळीपर्यंत पोहोचलेला होता आणि या अनुषंगाने हे प्रदूषण जास्तीत जास्त कमी करता यावं या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारतर्फे प्रयत्न केले जात होते। अनेक उपाययोजना केल्या जात होत्या आणि याच उपाययोजना नेमक्या कशा पद्धतीने कार्यान्वित केल्या जात आहेत, या उपाययोजना खरंच फायदेशीर ठरू शकतील का, या सगळ्याचा आढावा आणि या सगळ्याची पाहणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या सोबत आणि पालिकेच्या इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत सध्या करताना दिसतात। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सध्या हा पाहणी दौरा सुरू आहे आणि यानंतर मुंबईतल्या इतरही काही भागांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं समजतंय। मुंबईतल्या प्रदूषणाचा जो मुद्दा आहे हा अत्यंत गंभीर बनलेला होता आणि याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा याची अत्यंत गांभीर्यानं दखल घेत तातडीनं उपाययोजना करण्यासंदर्भातले निर्देश दिलेले होते। राज्य सरकार आणि पालिकेनं सुद्धा अत्यंत गांभीर्यानं या निर्देशांचं पालन करण्याच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना करायला सुरुवात केलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या पूर्व पश्चिम उपनगरांमध्ये, मुंबई शहरामध्ये या सगळ्या उपाययोजना सध्या राज्य सरकार आणि पालिकेतर्फे केल्या जात आहेत। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या सगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होतीये, ही जी कामं आहेत ही नेमकी योग्य रीतीने केली जात आहेत का नाही, याची पाहणी जातीनं स्वतः मुख्यमंत्री करताना दिसतायत। पहाटेपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सगळी पाहणी करताना आपल्याला दिसतायत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, यापुढे नेमका मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्या भागात जाणार आहे, कोणत्या भागात जाऊन मुख्यमंत्री आता पाहणी करतील? अजिंक्य, मुख्यमंत्र्यांचा सगळा ताफा आणि मुख्यमंत्र्यांसोबत सर्व अधिकारी जे आहेत हे आता अंधेरीच्या दिशेनं जे आहेत हे रवाना झालेले आहेत। त्या ठिकाणी सुद्धा मिलन सबवे आणि या सगळ्या परिसराची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री या पाहणी दौऱ्यानंतर आपल्या माध्यमांशी सुद्धा बोलणार आहेत। ते सर्व माहिती देणार आहेत कशा पद्धतीनं हा दौरा झाला किंवा कशा पद्धतीचे निर्देश जे आहेत हे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, हे स्वतः ते पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत। त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं हे चित्र जर पाहायला गेलं तर हे चित्र आपण दिलासादायक म्हणू शकतो। मात्र हे चित्र कायमस्वरूपी टिकणार आहे का? ज्या पद्धतीनं हा दौरा मुख्यमंत्र्यांकडनं आयोजित करण्यात आलेला आहे किंवा मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं ही पाहणी करतायत हे सगळं पाहता हे कायमस्वरूपी असणार आहे का, किंवा जोपर्यंत हवेची गुणवत्ता सुधारत नाही तोपर्यंत हा सगळा ही उपाययोजना असणार आहेत का, हे अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र या घडीला जो मुंबईकरांना रोजचा प्रश्न भेडसावत होता, मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा अधिक महत्त्वाचा मुद्दा बनला होता की सातत्यानं हवेची गुणवत्ता जी आहे ही ढासळत आहे आणि याच प्रश्नावरती थेट मुख्यमंत्र्यांकडनंही दखल घेतलेली आहे आणि सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 5:30 वाजल्यापासून हा सगळा दौरा जो आहे हा सुरू झाला। मुख्यमंत्र्यांनी औपचारिकरित्या पहिला हाजी अली या ठिकाणी काहीशी पाहणी केली, कारण का आपल्याला माहिती आहे कोस्टल रोडचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। मात्र ज्या पद्धतीनं हवेच्या गुणवत्तेचे जे पॅरामीटर्स आलेले आहेत किंवा जे आकडेवारी आलेली आहे ती पाहता जो दक्षिण मध्य मुंबईतला जो परिसर आहे
हा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतले काही परिसर यामध्ये हवेची गुणवत्ता अधिकरित्या चांगली आहे. मात्र आपण जर माहीम सोडलं तर माहीम नंतर म्हणजे BKC असेल, वांद्रे असेल, या सगळ्या परिसरात म्हणजे मुंबई उपनगरात ही हवेची गुणवत्ता सातत्यानं ढासाळत होती. हे अधिक चिंताजनक जे आहे हे बनलेलं होतं आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी याची अधिक दखल घेतली आहे. सातत्यानं महानगरपालिकेकडनं सांगितलं जात होतं की आमच्याकडनं उपाययोजना सुरू आहेत किंवा अशा पद्धतीचं काम चालू आहे आणि हे काम नेमकं चालू आहे की नाही ह्याचा रियालिटी चेक करण्यासाठीच म्हणून मुख्यमंत्री जे आहेत हे ऑन फील्ड आलेले आपल्याला आज पाहायला मिळाले आणि आज ते संपूर्ण या परिसरांची पाहणी दौरा जे आहेत हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल, आपण या सगळ्या घडामोडींच्या अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. आपण पाहतो आहोत मुख्यमंत्र्यांचा हा सध्या पाहणी दौरा सुरू आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्ये खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पाहणी दौरा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी हाजी अलीपासून आपल्या या दौऱ्याला सुरुवात केलेली होती. दक्षिण मुंबईतल्या काही भागांचा पाहणी दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा पश्चिम उपनगरांकडे निघाला होता आणि पश्चिम उपनगरांमध्ये खास करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बांद्रे असेल किंवा त्यानंतर खार सांताक्रूजचा भाग असेल आणि आता विलेपार्ले अंधेरीचा भाग असेल, या भागांमध्ये मुख्यमंत्री स्वतः पाहणी करता आहेत. पालिकेकडनं ज्या उपाययोजना प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या किंवा रोखण्याच्या अनुषंगानं केल्या जात आहेत त्या सगळ्या उपाययोजनांचा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेत आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेतच राहणार आहोत. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.